Good morning everyone. Today we are going to start our chapter number 3 गाडगे बाबा एक महान संत। तो बच्चों आज हम अपना पार्ट 3 गाडगे बाबा एक महान संत ये चैप्टर पढ़ने जा रहे हैं। तो आइए कुछ उनके बारे में हम जानकारी देखेंगे। तो आज आपण यांच्याबद्दल थोडी काही माहिती पाहूया, ठीक आहे। संत गाडगे बाबा हे एक थोर समाज सुधारक होते। तो संत गाडगे बाबा ये कोण थे? एक समाज सुधारक थे। और संत गाडगे बाबा इनका पूर्ण नाम था, यानी फुल नेम था डेम्बाजी झिंगराजी जानोरकर। और उनका जन्म 23 फरवरी 1817 में अंजनगांव सुरजी जिला अमरावती में हुआ था। इनके फादर का नाम था झिंगराजी और मम्मी का नाम था सुखबाई। और इनका मृत्यु यानी डेथ हुई थी 20 दिसंबर 1976 में हुई थी, ठीक है। तर समजलं मुलांनो की यांचं हे कोण होते? एक समाज सुधारक होते आणि यांचं पूर्ण नाव होतं डेम्बाजी झिंगराजी जानोरकर होते। त्यांचा जन्म 23 फरवरी 1876 में हुआ था। कुठे? अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे झाला होता। आणि वडिलांचे पूर्ण नाव होते झिंगराजी आणि आईचे नाव होते सुखबाई। आणि त्यांचा मृत्यू झाला होता 20 दिसंबर 1976 में हुआ था। महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभलेली आहे। ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम रामदास यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आजही खंडित झालेली नाही। तर मुलांनो महाराष्ट्र ही काय? एक संतांची भूमी है। सो स्टूडेंट, महाराष्ट्र क्या है? एक संतों की भूमि है। और उनमें ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम एकनाथ रामदास इन जैसे पहले से जो परंपरा चली आ रही है तो अभी भी क्या नहीं हुई है? खंडित नहीं हुई है। संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज या आधुनिक संतांच्या मालिके यांचे नाव अजूनही घेतले जाते। तर मुलांनो पहा, महाराष्ट्र ही काय? संतांची भूमी आहे। तर ही आत्ताच नाही आहे, तर कधीपासून चालत आलेली आहे? जेव्हा ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम रामदास हे संत होते त्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि आजही खंडित झालेली नाही। त्यांच्यानंतरही आपल्या इथे संत हे निर्माण होतच राहिलेले आहे। तो उनके बाद भी हमारे महाराष्ट्र में क्या हुआ है? संतों का जन्म होता ही रहा है। तो उनके बाद कौन कौन से संत आए? तर संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज या आधुनिक संतांची मालिकेत यांचे नाव आजही घेतले जाते। तर सो स्टूडेंट, इनका नाम आज भी हमारे इसमें लिया जाता है। किनके बाद? ज्ञानेश्वर नामदेव के बाद कौन आए हैं? संत गाडगे बाबा और तुकाराम महाराज। और उनका नाम हम आज भी पहचानते हैं। संत स्वतःसाठी जगत नाहीत, परोपकारासाठी हे शरीर अशी त्यांची वृत्ती असते। जनजागरण हेच त्यांचे कार्य असते। तर मुलांनो काय आहे की संत हे स्वतःसाठी जगते का? नाही, मी नोकरी करेन तर माझ्यासाठी करण, मी पैसा कमवून तर माझ्या फॅमिलीसाठी कमवून, तर खर्च करण माझ्या फॅमिलीसाठी कमवून नाही, तर हे दुसऱ्यांच्यासाठी जगतात। त्यांचं असं म्हणणं असते की जे हे शरीर आहे ते कसं आहे? आपलं दुसऱ्यांसाठीच आहे आणि ते जनजागरण करत असतात। तो बच्चों, ये जो संत है वो क्या सोचते हैं कि जो ये उनको शरीर मिला है वो क्या है? दूसरों को हेल्प करने के लिए है, ने परोपकार करने के लिए है। और ये जनसेवा ही करते हैं। ईस्वी सन 1876 साली 23 फेब्रुवारी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेडगावी एका परिवाराच्या घरात गाडगे बाबा यांचा जन्म झाला। तर आपण आधीच पाहिलेलं आहे की गाडगे बाबांचा जन्म कुठे झाला आणि केव्हा झाला? केव्हा झाला?
76 में 23 फरवरी को हुआ था और अमरावती जिले में आजनगाव, सुरजी और तालुक्यातील शेडगाव या गावी झाला होता. गाडगेबाबा यांचे मूळ नाव डेंबू होते. तर गाडगेबाबांचे जे मूळ नाव होते ते काय होते, डेंबू होते. जो गाडगेबाबा का नाम था, जो प्रॉपर नाम था वो उनका डेंबू था. बाबांच्या घरांच्या पिढ्यानपिढ्या परीटाचा व्यवसाय होता और उनका व्यवसाय कौन सा था, परीट का था. एक काळी खाऊन पिऊन सुखी असलेल्या या घरातील पुरुष मंडळींना दारूचे व्यसन लागले आणि घराची अगदी धूळधाळ झाली. तर हे काय होते, गरीब घराण्यातले होते. ते परिपाटीचा व्यवसाय करून आपलं जे रोजचं घर आहे ते चालवत होते. पण त्या परिवारातल्या पुरुष मंडळींना काय झालं, दारूचं व्यसन लागलं होतं. त्यामुळे काय झालं होतं, त्या घराची अगदी धूळ झाली होती, म्हणजे ते नष्ट झालं होतं. तो क्या हुआ था कि जो इनका घराना था वो क्या करता था, परिट का उनका व्यवसाय था, उनका बिजनेस था. तो ये वो करके अपना उदरनिर्वाह घर चलाते थे. लेकिन ये घर के जो पुरुष मंडली थे उनको क्या लग गया था, दारू का व्यसन लग गया था. इसी कारण वो क्या हो गए, उनका पूरा घर यानी निष्मनाबूत हो गया था. अत्यंत गरिबी में व व्यसनापायी डेंबूच्या वडिलांचा अंत झाला. तो बच्चों, वो जो डेंबू यानी कौन थे, गाडगे बाबा, तो वो बहुत ही दारू पीते थे. तो उसके कारण उनका क्या हो गया, निधन हो गया. तर गाडगेबाबांच्या वडिलांचं काय झालं, दारूमुळे निधन झालं. डेंबू व त्यांची आई मामाच्या आश्रयाला आली. लबाड सावकाराने मामाला फसवले व लुबाडले. तेव्हाच डेंबू 2 गोष्टी शिकला. एक तर व्यसनाला दूर ठेवले पाहिजे आणि प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. तर पहा, जर जेव्हा त्यांच्या वडिलांची काय झाला, मृत्यू झाला, त्याच्यानंतर ते कुठे आले, त्यांच्या मामाकडे आले. त्यांच्या मामाकडे आल्यावर काय झालं की जो सावकार होता त्यांनी त्याच्या मामाला लुबाडून फसवून टाकलं आणि त्यांची पूर्ण संपत्ती वगैरे घेऊन टाकली होती. तेव्हा डेंबूने काय शिकलं, 2 गोष्टी शिकल्या की व्यसनाला दूर ठेवायचं आणि प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे. तो उनके पिताजी का निधन होने के बाद उन्होंने 2 बातें सीखी. क्या सीखी कि जो दारू वगैरह पीते हैं उसके दूर रहना चाहिए और सभी को क्या लेनी चाहिए, एजुकेशन लेनी चाहिए. डेंबूने जे स्वतः जाणले तेच त्याने पुढे इतरांना सांगितले. गाडगेबाबांचे वैशिष्ट्य असे आहे की कोणालाही कोणतीही गोष्ट सांगण्यापूर्वी ते ती प्रथम स्वतः आचरणात आणतात. देखो, अभी गाडगे बाबा की यानी डेंबू की एक बात जो है, जो वो दूसरों को बताते थे वो स्वयं पहले करते थे, खुद पहले करते थे, फिर वो दूसरों को बताते थे कि ऐसा करना है, ये बात बुरी है, ये बात अच्छी है. ओके. जनरीतीप्रमाणे त्यांचा विवाह झाला होता, पण ते संसारात कधीच रमले नाही. त्यांनी लोकांमध्ये जागृती करण्याचा बसा घेतला. सबके जैसे उनकी ही शादी हुई, लेकिन वो अपने शादीशुदा जिंदगी में क्या नहीं हुए, घुल मिल नहीं गए और वो क्या हो गए, लोगों को जनजागृत करने के लिए निकल पड़े. त्यामुळे बाबा गावोगावी ही खेडोपाडी सतत फिरत असत. अंगावर चिंध्या, एका हातात खराटा आणि एका हातात मडके असा त्यांचा वेश असे. कोणत्याही गावी गेले की खराट्याने गाव झाडून स्वच्छ करत, तेव्हाच भाकरीचा तुकडा स्वीकारत. अभी देखो वो क्या करते थे, पहले कौन सा भी काम खुद करते थे, म्हणजे ते पहिले कोणतेही काम स्वतः करत होतं, त्याच्यानंतरच ते दुसऱ्यांना सांगायचे. तो वैसे ही वो क्या करते थे, उनकी भी वैसे ही शादी हो गई. फिर भी वो शादी में अपने गृहस्थी में रममान हुए क्या, नहीं.
वो उनसे विरक्त हो गए और वो एक गांव में जाते थे। हर एक बार नए नए गांव में जाते थे और वहाँ क्या काम करते थे वो उनका उनका वेश कैसे होता था। उन वो अपने वस्त्र कैसे थे, उनके चिन्ह यानी फटे फटे पुराने वो कपड़े पहनते थे और हाथों में खराटा लिए क्या करते थे, हाथ रहते थे और एक हाथ में क्या था, मटका रहता था उनके हाथ में। ऐसी क्या थी उनकी वेशभूषा थी। और वो कोई भी गांव में जाए तो वो क्या करते थे, पहले गांव स्वच्छ यानी साफ गांव को झाड़ू लगाते थे, उसके बाद ही वो अन्न का दाना खाते थे। गाडगेबाबांनी आपले आयुष्य लोकांना शहाणे करण्यासाठी खर्च केले। कसे लोकांना आपले जीवन शहाणे करण्यासाठी हे गाडगेबाबांनी आपले आयुष्य खर्च केले। तो गाडगे बाबा ने अपना पूरा जीवन किस पर खर्च कर दिया, लोगों को सुसंस्कृत करने के लिए। हातात झाडू व गाडग्याचे फुटके खापर घेऊन बाबा हिंडत, म्हणूनच लोग त्यांना गाडगे बाबा म्हणू लगले। अभी देखो लोग उनको गाडगे बाबा क्यों बोलने लगे, क्योंकि उनके हाथ में हमेशा क्या होता था, एक झाड़ू होता था और गाड़गा म्हणजे वो मटका नहीं होता था का, वो होता था, उसका फूटा हुआ वो मटका होता था। इसीलिए वो लोग, हर एक गांव के लोग उनको गाडगे बाबा बुलाते थे। तो देखो उनका नाम क्या था, डेम्बू था। डेम्बू से गाडगे बाबा कैसे बन गए, वो ऐसे बन गए। गाडगे बाबा कोणत्याही एका जागी 2 दिवसाहून अधिक काळ राहत नसत। अभी देखो गाडगे बाबा क्या एक गांव में कितने दिन रहते थे, ज़्यादा से ज़्यादा 2 दिन रहते थे। लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जेथे जात तेथे स्वतः झाडलोट करत, मग कीर्तन करून सगळा महाराष्ट्र यांनी ढवून टाकला। अभी देखो वो क्या करते थे, किसी के भी गांव में जाते थे तो क्या करते थे, पूरा गांव जो है वो झाड़ू से स्वच्छ करते थे, फिर वो कीर्तन करते थे यानी भजन कीर्तन करते थे। और उससे पूरा महाराष्ट्र उन्होंने क्या कर दिया था, पूरा घूम लिए थे और स्वच्छ कर लिए थे। 1930 ते 1955 असा 25 वर्ष त्यांचा संग्राम चालू होता। तो बच्चों 1930 टू 1955 इस ऐसे 25 वर्ष पूरा उन्होंने ऐसे काम किया, गांव गांव घूमकर, गांव गांव स्वच्छ करके। लोकांना समजेल अशा भाषेत ते कीर्तन करत आणि त्यातून लोकांच्याच असलेल्या अंधश्रद्धा व वाईट रूढी यावर शब्दप्रवाह करत केवळ 2 दगड घेऊन ते कीर्तन करत आणि लोकांची मने जिंकून घेत। अभी देखो वो क्या करते थे कि लोगों को जो भाषा समझ में आती थी उसमें ही उसी भाषा में वो लोगों का क्या करते थे, अंधश्रद्धा जो वाइट रूढ़ी प्रथा परंपरा थे वो उनको छुटकारा दिलाते थे। और वो कीर्तन करते थे तो पूरे उनके पास सामग्री थी क्या, पेटी वो तबला वगैरह नहीं, उनके पास सिर्फ क्या थे, 2 पत्थर रहते थे, उसी से वो कीर्तन करते थे और लोगों का मन पूरा अपने ओर खींच लेते थे। ते लोकांना सांगत, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, देव देवळात नाही ते माणसात आहे, व्यसने दूर ठेवा, शिक्षण घ्या, हुंडा घेऊ नका। तर उन्होंने लोगों को कौन सी शिक्षा दी कि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे। कोणची शिक्षा दिली मुलांनो लोकांना की जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, तुम्ही देवाचा देवदेव करत राहा, हे ईश्वराची भक्ती नाही आहे, तर तुम्ही काय करा, लोकांना मदत करा, ही काय आहे, ईश्वर सेवा आहे। देव देवळात नाही तो माणसात आहे। तो क्या शिक्षा दी कि भगवान मंदिर में नहीं है तो किस में है, भगवान
अपने आप में मानव में है और व्यसन यानी दारू वगैरह पीने से परे रहो यानी दूर रहो और शिक्षा लो और हुंडा मत लो। ऐसी शिक्षा उन्होंने समाज को दी, समाज सुधारणा की। लोक बाबांना मिठाई देत, धन देत, बाबा गरिबीमध्ये वाटत। तर पहा, आता लोक काय करायचे, त्यांना मिठाई देत होते, धन देत होते, तर गाडगे बाबा काय करत होते, ते गरिबांना वाटून देत होते। वो गरीबों में बांट देते थे, जो लोग उनको मिठाई वगैरह धन वगैरह देते थे वो सब। त्यांनी धर्मशाळा बांधल्या, आंधळ्या पांगळ्यांसाठी सदावर्ती चालवली, निराश्रितांना कपडे भांडी वाटली, पानपोया चालवल्या, अनाथ वृद्धांसाठी झोपड्या बांधून त्यांना आश्रय दिला, हुंड्यांच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला। बाबा सांगत, देव देवळात नाही, ते माणसांमध्ये आहे, असे बाबा शेवटपर्यंत लोकांसाठी कष्ट राहिले। म्हणून आज त्यांचा नावाने शासनाने स्वच्छता अभियान शुरू केलेले आहे। तो देखो बच्चों, इन्होंने अब क्या क्या किया, जो लोग मिठाई देते थे, धन देते थे, तो उसके इसमें उन्होंने क्या किया कि जो लोग अंधे थे उनके लिए धर्मशाला खोली, और जो गरीब थे, जो अनाथ थे, उनके लिए वृद्धाश्रम खोले, और जिनके पास क्या नहीं थे, वो निराश्रित थे, जिनके पास आश्रय नहीं था, उनके लिए अनाथ आश्रम खोला, उनके लिए भांडी वाटली, मीन्स उनको कपड़े बर्तन वगैरह दिए, और जो वृद्ध थे, बूढ़े थे, उनके लिए क्या बनाई, झुग्गीज बनाई, झोपड़ियाँ बनाई। और जो हुंडा लेते थे, हुंडा तो पता है ना, लड़की के शादी में जो लड़के वालों को पैसे वगैरह देते हैं, वो उसके विरुद्ध उन्होंने आवाज़ उठाई। ऐसे गाडगे बाबा बोलते थे कि देव मंदिर में नहीं है, भगवान मंदिर में नहीं है, तो मनुष्य में ही है। और ऐसे उन्होंने अपने जीवन के आखिरी तक उन्होंने ऐसे ही काम करते रहे। इसीलिए अपने भारत सरकार ने क्या किया, उनके नाम पर स्वच्छता अभियान शुरू किया।